नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्याकडे इनसाइड इन्फॉर्मेशन आहे. श्री शरद पवार हे पुन्हा राज्यसभेचे खासदार होऊ शकतात आणि महाराष्ट्राबाहेरचे 2 पर्याय पण त्यांच्याकडनं चाचपणी करण्यात आलेली, म्हणजे जे शरद पवारावरती प्रेम करणारी किंवा त्यांच्याच पक्षाची नेते मंडळी आहेत त्यांच्याकडनं ही थोडीशी अशी चर्चा आहे की ज्याला आणखी मूर्तरूप आलेलं नाहीये, पण तरी सुद्धा ती आहे. आता काही प्रेक्षकांना इंग्रजीमध्ये ज्याला एक्झॅजरेशन म्हणतात किंवा अतिशयोक्ती वाटते, ती अतिशयोक्ती नाही आहे की शरद पवार हे कदाचित, जर तुम्हाला माहिती असते तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, इतकी वर्ष सक्रिय राजकारणामध्ये असलेले जगातले जे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोकप्रतिनिधी असतील त्यापैकी ते एक आहेत. मी जगातलं म्हणतोय, भारतातलं तर सोडूनच द्या. कारण गोवा मुक्तीसंग्रामापासून शरद पवारांच्या राजकीय सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला सुरुवात झाली, ते मग 4 वेळेसचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सर्वात तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, देशात संरक्षण मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, अगदी नगर काय अन्नधान्य पुरवठा सारखं विभाग, अशा दीर्घकाळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये. आता चर्चा काय सुरू आहे तर त्यांच्याकडचं संख्याबळ पाहता शरद पवार हे बहुधा राजकारणातनं, सक्रिय राजकारणातनं निवृत्त होतील. त्यांनी स्वतः असं कुठेही म्हटलेलं नाही. आज संजय राऊतांनी जेव्हा असं म्हटलं की आमची इच्छा आहे की इंडिया आघाडीकडनं शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवरती जायला हवं, कारण आता ते एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत राज्यसभेतनं. माझ्या मते 2026 या वर्षामध्ये 7 राज्यसभा सदस्यांची निवड होणार आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवार यांचं राज्यसभेत असणं आणि नसणं ह्याला खूप अर्थ आहे. असण्याला अर्थ काय तर डॉक्टर मनमोहन सिंहापासून ते अशी कितीतरी नावं आहेत की जे शेवटपर्यंत त्यांच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या सभागृहाचे सदस्य राहिले. शरद पवार यांचा तो जो विक्रम आहे की ते एकदा एखाद्या सभागृहाचे सदस्य झाले ते ह्या क्षणापर्यंत ते सदस्य आहेत, तो विक्रम अबाधित राहू शकतो जर ते पुन्हा राज्यसभेवरती सदस्य झाले तर. आणि एखादा व्यक्ती जो गोवा मुक्ती संग्राम, म्हणजे हे 58 वगैरेची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, मी नंतर 62 वगैरेची, तिथपासून ते आत्तापर्यंत एखादा व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये इतका दीर्घकाळ सक्रिय जेव्हा असतो तेव्हा त्याच्या स्वतःच्याच मेंदूला ती एक वेगळ्या प्रकारची ट्रेनिंगच आहे. तुम्ही बघा की एखादा शासकीय कर्मचारी शासकीय सेवेतनं निवृत्त झाला की त्याला पुढची काही दिवस अगदीच अस्वस्थ व्हायला लागतं, कारण त्याची रोजची ती पद्धती आहे, सकाळी उठा, टिफिन भरा, ऑफिसला जा. शरद पवारांसारखं व्यक्तिमत्व तर असं आहे की ते कायम लोकांमध्ये राहतात. म्हणजे तुम्ही पवार कुटुंबातल्या सदस्यांना जर असं म्हणाल की शरद पवारांना तुम्ही जरा घरात बसून ठेवा तर ते शक्यच नाही. आत्ताच बघा ना, इतका त्यांचा आजार बळावला आहे, मधल्या काळामध्ये त्यांना शारीरिक खूप थकवा आला होता, तरी सुद्धा ते लोकांना भेटत राहिले. श्री अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर ते पुन्हा लोकात लगेच दिसले आणि मैं हूं ना असा भाव त्याने व्यक्त केला. आणि म्हणून मी जे 2 ऑप्शन सांगतो त्याची कल्पनाच तुम्ही केलेली नाहीये की असे 2 ऑप्शन आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडं, आणि त्यातला पहिला जो त्यांचा पर्याय आहे की शरद पवार हे राज्यसभेवरती जाण्याचा, तर तो तर फारच मला असं वाटतं की त्यांची राज्यसभेतली सदस्यत्व हे निश्चित करणारा तो ऑप्शन आहे. श्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची भूमिका जेव्हा मांडली त्यावेळेला साहेबांनी पुन्हा राज्यसभेवरती जावं हा त्यांच्याकडे पर्याय होताच, कारण आपल्याकडे 37 आमदारांचं बळ लागतं राज्यसभेच्या एका जागेसाठी. ते गणित पण मी तुम्हाला सांगतो. कोटा महाराष्ट्रातला आहे 288. जर 7 जागासाठी निवडणूक होत असेल तर 7 अधिक 1, कारण त्याचं स्वतःचं एक मत, म्हणजे 8ने त्याला डिव्हाइड करायचंय, तर मग महाराष्ट्रामध्ये 36 अधिक 1 जर डिव्हायडेशन केलं तुम्ही तर किमान 37 आमदाराची तुम्हाला मतं लागतात. शरद पवार यांच्या पक्षाकडे ते नाही आहेत, ना ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे आहेत, पण ती इंडिया आघाडीकडे जरूर आहेत. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष असं मिळून जर गणित मांडलं तर ते होतं. म्हणजे शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवरती सदस्य म्हणून जाऊ शकतात. एक अर्थात स्पर्धा खूप असेल, काँग्रेस काय भूमिका घेतात त्याच्यावरती बरंच अवलंबून आहे. अजित पवार आज हयात असते तर पहिला तर त्यांचा प्राधान्यक्रम शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवणं हाच राहिला असता आणि त्या प्राधान्यक्रमावरतीच ती एकत्रीकरणाची प्रक्रिया आणखी सुलभ झाली असते. पण हे सोडून मी जर तुम्हाला असं म्हणालो की आणखीन एक पर्याय आपल्या शेजारच्या राज्यात आहे आणि तो आहे झारखंड मुक्ती मोर्चाचा. तुम्ही म्हणाल कशाचा संदर्भ कशाशी जोडलाय? नाही, याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाअंतर्गत ज्या मंडळींना वाटते त्यांनी ती केलेली आहे.
झाझुमोकडं आणि राज्यसभेवरती तुम्ही कुठल्याही सभागृहातनं सदस्य म्हणून जाऊ शकता. डॉक्टर मनमोहन सिंग हे 7 सिस्टर मधनं राज्यसभेवरती सदस्य झालेले होते. तर झाझुमच्या संदर्भामध्ये जर आकडेवारी तुम्ही बघितली की झारखंड मुक्ती मोर्चाकडं साधारणपणे किती सदस्य आहेत, तर एक 34 सदस्याचा त्यांच्याकडे कोटा आहे. आता जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर ते मुख्यमंत्रीच बनले त्यांचे, तर त्याच्यातनं त्यांचे 34 आमदार निवडून आलेले आहेत. त्याच्या कोट्याप्रमाणे ते गणित होईल. सो ही एक चाचपणी झालेली आहे की झारखंड मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून शरद पवार यांना आपल्याला राज्यसभेवरती पाठवता येईल का. आणि आणखीन एक छोटीशी चर्चा ही पण झाली की जर पश्चिम बंगालमध्ये की जिथे आता निवडणुका होत आहेत विधानसभेच्या, तिथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे 223 आमदार निवडून आलेले आहेत. सो त्यांच्या मदतीवरती सुद्धा राज्यसभेमध्ये श्री शरद पवार यांना पाठवता येईल का ह्याची पण चाचपणी झाली. म्हणजे किती ऑप्शन सांगितले मी. जर राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण झालं आणि समजा नाही झालं तरी शरद पवार यांच्यासाठी पक्ष एकत्रित येऊ शकतो, पक्षाची भूमिका काही असो. तर हा पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे जर इंडिया आघाडीच इंटॅक्ट राहिली तर इंडिया आघाडीतल्या काँग्रेसच्या मदतीनं शरद पवार यांचं राज्यसभेवरती जाणं. तिसरा ऑप्शन सांगतो मी तो छत्तीसगडचा, कारण झाझुमोकडं जे असलेलं संख्याबळ आहे त्याच्या बळावरती शरद पवार जाऊ शकतात. आणि चौथा ऑप्शन आहे तो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मदतीनं तिथे राज्यसभेवरती जाणं. आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या ऑप्शनची चर्चा झाली का. येस. जे संजय राऊतांनी सांगितलं की स्वतः शरद पवार असं म्हणाले की त्यांना पुन्हा राज्यसभेवरती जाण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. माझी माहिती अशी आहे की त्यांच्या पक्षातल्याही जे कोणी असतील धुरीण पक्षाचं काम पाहणारे त्यांच्याकडे पण शरद पवार यांनी असं कुठंही म्हटलेलं नाही की मला राज्यसभेचं सदस्यत्व नको आहे. इनफॅक्ट त्यांचा एकूण स्वभाव, सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर पाहता ते तर हा जरूर प्रयत्न करतील की त्यांचे धुरीण की ते राज्यसभेमध्ये राहतील. आणि जोपर्यंत शरद पवार स्वतः म्हणत नाहीत की मला आता सक्रिय राजकारणातच निवृत्त व्हायचं आहे, तोपर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून राहतील. आणि जसा मी उल्लेख केला की डॉक्टर मनमोहन सिंहापासून अनेक लोक आहेत की जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिले. शरद पवारांच्या असण्याचा आणि नसण्याचा खूप फरक पडतो. असण्याचा ते काही सभागृहामध्ये जाऊन फार जोरदार भाषण करतील वगैरे असं नाही, पण दिल्लीच्या वर्तुळामध्ये शरद पवारांच्या असण्याचा, धोरण बनवण्याचा, कारण महाविकास आघाडीचा प्रयोग जो 2019 साली शरद पवारांनी केला त्या प्रयोगाचं महत्वच ते आहे की देशात कुणी असा विचारच केला नव्हता की अशा पद्धतीचा प्रयोग शिवसेनेसारख्या पक्षाला बरोबर घेऊन होऊ शकतो. तो प्रयोग शरद पवारांनी केला. आणि त्यांच्या नसण्याचा हा परिणाम आहे की त्याचं जे प्रभाव क्षेत्र आहे ते प्रभाव क्षेत्र इंडिया आघाडीचं ते कमी होईल. मला फक्त खडा टाकायचा म्हणून तुम्हाला मी सांगत नाही. ही वस्तुस्थिती आहे की अशा पद्धतीची चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये झाली होती की आपण छत्तीसगड किंवा ममता बॅनर्जीचा पण पाठिंबा घेऊ शकतो का. जर आत्ताच्या स्थितीमध्ये आपलं संख्याबळ जुळत नसेल तर मधल्या काळात तर अजित पवारांनीच भूमिका बजावली की आपण एकत्रित येऊ. हे महाराष्ट्राच्या राजकारणातले इन्साइट्स आहेत जे मी तुम्हाला वेळोवेळी देत असतो. मीच सांगितलं होतं तुम्हाला पहिल्यांदा की सुनेत्रा पवार ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. आम्हीच सांगितलं होतं तुम्हाला की 30-35 आमदारांची जी बैठक झाली तिथे जातीय मुद्द्याच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली आणि तिथे असं म्हटलं गेलं की आमचं नेतृत्व हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच असायला हवं. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे जेवढं तुम्हाला मधले इन्साइट सांगता येतील ते सांगावेत आणि त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणाचे अंतर्गत पदर तेही उलगडून दाखवावे. थांबूया आपण इथे.